विद्यार्थ्यांचं सगळं ऐकून आपण त्यांचं म्हणणं हे अत्यंत योग्य आहे. जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये जाहिरात काढायला पाहिजे आणि सरकारनं ती जुलै महिन्यात काढली विनाकारण. म्हणजे तुमच्या निवडणूक आहेत म्हणून त्याचं पोराचा दिवस म्हणून पुढे ढकलली. आता त्या पोरांचं वय चाललं द्यायचं मग तुम्हाला हरकत का त्यांना लिंक ओपन करून द्यायला. MPC चेअरमन असतील किंवा मुख्यमंत्री असेल किंवा त्यांचे लोकसेवा आयोग असेल त्याला ठीक आहे. म्हणून आपण आता दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मंत्र्यांना सांगितलं की सरकारनं सांगितलं बहुतेक म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितले का हा विषय तातडीने मार्गी काढून त्याला अधिकाऱ्यांनी काढला नसेल म्हणून त्यांच्याकडे निरोप जाऊ द्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे. त्यांनी सांगितलं 1-2 घंटे आम्हाला वेळ द्या आम्ही तिथपर्यंत जातो. विखे पाटील साहेबाला आपण आता बोललो त्यांनी सांगितलं की अर्धा-पाऊण घंटा द्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोलून हे करतो आणि करणं गरजेचं. तुम्ही MPC UPC सारख्या पोरायचं वाटलं करायला लागलं म्हणजे आपलं सरकार असतं का पुढं. आम्ही ती थोडे खिडके नाहीत ना भले लाखभर पोर आहेत एवढ्या पोराचं वाटलं करणार वारे वा सरकार. आवाज आला पाहिजे लढेंगे जीतेंगे बोलो चलो तुम आगे बढ़ो. पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता राज्यभर उमटताना दिसतायत. MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट आणि पूर्व परीक्षेसाठीची वयोमर्यादा ही वाढवून द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी हे हजारो विद्यार्थी सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत. या आंदोलनाला राज्यातील काही नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे. या बुलेटिन मध्ये बघूयात या संबंधीच्या सर्व घडामोडी. लढेंगे जीतेंगे आवाज आला पाहिजे लढेंगे जीतेंगे बोलो चलो तुम आगे बढ़ो. संत गाडगेबाबांना साक्षी मानून भारताचे संविधान हातात घेऊन लोकशाही आणि संविधान जिवंत असल्याचा दाखला या ठिकाणी MPSCचे परीक्षार्थी देत आहेत. पुण्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते महाराष्ट्रभर पेटलं आणि अमरावती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये आपल्या खेळाबळातून गावातून शेतकऱ्यांची मुलं या ठिकाणी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसतात अहोरात्र कष्ट घेतात. आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा MPSCच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत आंदोलन स्थळी भेट दिली आणि यावेळी सरकारला त्यांनी इशाराही दिलाय. बघायला तर हा विद्यार्थ्यांचा मुद्दा बरेच महिने प्रलंबित आहे. आज तुम्ही आंदोलनामध्ये आलेला आहात परंतु विद्यार्थ्यांची एवढे निवेदन देऊन पण दखल घेतली. मी यासाठी आलो की मी आजारी खऱ्यानं सांगतो. मी कधी खोटं बोलत नाही आणि मीडियाला मी कधीच बोललो नाही कारण हे मीडियाने एवढं सांभाळलेलं आहे आणि मीडियाचं खरंच कौतुक करतो मी आज याच्यासाठी की निवडणुकीची जत्रा सोडली त्यांनी लेकराच्या पाठीशी उभा राहिला. नाही तर आज कोण कोणाचा फॉर्म पडलेला आहे कोणत्या नेत्याच्या घरात घुसले हेच बघत आहे. पुण्याच्या मीडियावाल्याचं खरंच कौतुक की यांनी ते सगळं सोडून दिलं तिकडे ते नेते भात्यान जाऊन म्हणे तिकडे मसून वाटत. आज ह्या लेकरांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या मागे अख्खी पुण्याची मीडिया उभा राहील. का कौतुक करायचं नाही. तसं मला आज फोन आले आजारी असून सुद्धा की आम्ही फाशी घेऊ नाही तर औषध पिऊ. मला पाय पडतो बाबा तुमच्या असं वाईट करू नका. मी लगेच पुण्याला येतो आणि मी तातडीनं तिकून इकडे निघालो आणि मला वाटतं मुख्यमंत्री मार्ग काढतील कारण याचे परिणाम निवडणुकीवर जाणार आहेत नाही काढल्यावर. तुम्ही फोनवरून बऱ्याच जणांशी बातचीत केली. विखे पाटलांशी फोन झाल्याचं समजतंय. आणखी कोणाकोणाशी बातचीत झाली आणि काय बोलणं झालं. मोठे झाले हो. मंत्री महोदय आपले आशिष शेलार साहेबांशी बोललोय. विखे पाटील साहेबांशी मंत्री महोदयाशी बोललोय. अण्णाशी बोललोय मोहोळ अण्णा मंत्री महोदयाशी. उदय सामंत साहेबांशी बोललोय. बरं मुख्यमंत्र्यांच्या OEDना सांगितलंय. शिंदे साहेबांच्या OEDना सांगितलंय. पालकमंत्रीच खरं कुठं गाडीनं ते का झोपले काय त्याला इतके मोठे पोरं दिसणार आणि निवडणूक सुरू असली तरी हे लेकरं तुमचे आहेत ना. असं काय करता. लेकराकडे बघितलं पाहिजे नाही. सगळ्या जाती धर्माचे लेकर आहेत. उद्या निवडणुकीचं वाजावाजी त्यांना हे भावी अधिकारीत खरं तर याच भावी अधिकाऱ्यांवरती अशा प्रकारची वेळ यायला नाही पाहिजे. सरकारची चूक आहे म्हणून नाही यायला पाहिजे. आता बघूयात ना काय होतं ती. मोहोळ साहेबांनी काहीतरी मागितलंय मला वाटतं आता पोरांकडून लिहून पुन्हा काढतील मार्ग. 10 वाजता तर मोकळे होतील ना. निवडणुकीचे फॉर्म मागे घ्यायचे. जत्रा चालू लक्ष्मी यायची आता बैलाचा पोळा भरलेला सगळ्या गडबडीत येते. रातभर तर मोकळे असतील ना. मी रातभर वाट बघू नाही तर मग सकाळी बघू. मग आमचं गाभा आहेच
आमचं गाभा मग आता तिकडे बिथरलाय आता महाराष्ट्रात. ते म्हणतात चालायचं का पुण्याला, झाले फोन सुरू आमच्या पोरायला यावं काय मी तिकडे म्हणून. मला ते कानात सांगत येत लगेच तिकडून फोन यायला लागले. मग आमचे एकदा ट्रॅक्टर जीप ट्रक भरून निघाले आणि रिक्षे फिक्षेच असतात मग आमचे सगळे रेल्वे. मग गप्पा गप्पा येऊन जाते सगळं गाभा इथं. तर मग संभळीचा पंचायत होईल फडणवीस साहेब. आणखीन आमचा विश्वास आहे, दळून देऊ नका, तुमच्यावर मार्ग काढा. 4 तारखेला एक्झाम आहे, विद्यार्थी तुमच्याकडून अपेक्षा ठेवले, दादा आले की काम पत्ते होतं असं विद्यार्थी कळत नाही हो. मुख्यमंत्र्यांना ती पोरं त्यांचीच आहेत, हे पण त्यांचेच आहेत ना, सोबतच घ्यायची ना. 7 महिने झालेत पोरं तुम्हाला निवेदन देतात, आज अचानक विषय घेऊ नाही. पण मुख्यमंत्र्याला का दोष द्याय ना मी, तर मुख्यमंत्र्यांची परवा बैठक झाली आहे विद्यार्थ्यांची आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना असं सांगितलंय की आजच्या आज विषय मार्गी काढा. त्या अधिकाऱ्यांनी काढला नसतं म्हणून त्यांना दोष द्यायना. आपण बघू 10 वाजता मार्ग काढतात का, रातभर बघू. आज रात्रीचा अल्टिमेटम आहे, बघू ना आता 10 वाजता बघू जागा कोण कोण होतंय काय होतंय. पुढं तर होणारच, मग जे व्हायचं ते होणार. तर आंदोलनाचा इतिहास तुमचा बराच दांडगा आहे. तुम्ही ज्या आंदोलनात असता तिथं काम होईपर्यंत तुम्ही आंदोलनातून उठत नाही. आता या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आलाय, पत्ते होईपर्यंत उठणार नाहीत. मी खऱ्याची आंदोलन करतो, जिथं वेद नाही तिथं करतो. मी राजकारण आंदोलनात घुसून देत आणि घुसलं की ते आंदोलन सोडून देत असतो. म्हणून माझी सिस्टम अशी, हे गरिबांचे लेकर आहेत आणि यांचे वेद नाहीत. आई बापा तिकडे कष्ट करतात हो, तिकडे बघा, इथं नको बघून काही उपयोग नाही. तिकडं रातभर पाणी देणे, लोकांच्या कामाला जाणे, पोरांना पैसे पाठवणं, मग त्यांनी इथं 1-2 टाइम जेवण करून अभ्यास करायचा. आणि अधिकारी व्हायच्या टायमाला तुम्ही म्हणणार तुपला नंबरच नाही त्याच्यात, लाखभर पोराचं वाटोळ करा. म्हणजे पागल समजता काय तुम्ही लोकाला. न्याय होईल, बघू कस का होत नाही, बघू. आपण पाहू शकतो 10 वाजेपर्यंत अल्टिमेटम सुरुवातीला दिला होता, परंतु आता रात्रभर वाट बघू. परंतु या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहे आणि या मागण्या मान्य करून झाल्याच पाहिजेत अशा प्रकारची जी आहे ती प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. परंतु विद्यार्थ्यांचे प्रश्न कधी सुटणार, या विद्यार्थ्यांच्या मागण्या कशा प्रकारे पूर्ण होणार, किती पूर्ण होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार. नवरासाठी निखिल सुक्रे, पुणे. विद्यार्थ्यांचं सगळं ऐकून आपण आहोत. त्यांचं म्हणणं हे अत्यंत योग्य आहे. जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये जाहिरात काढायला पाहिजे आणि सरकारनं ती जुलै महिन्यात काढली विनाकारण. म्हणजे तुमच्या निवडणूक आहेत म्हणून त्याच्या पोराचा काय दोष म्हणून तुम्ही पुढे ढकलली. आता त्या पोरांचं वय चाललं त्यात, मग तुम्हाला हरकत काय त्यांना लिंक ओपन करून द्यायला. MPC चेअरमन असतील, मुख्यमंत्री असेल किंवा त्यांचे ते लोकसेवा आयोग असेल, त्याला अडचणी काय. म्हणून आपण आता दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या दोन्ही वडींना सांगितलं की सरकारनं सांगितलंय बहुतेक, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा विषय तातडीनं मार्गी काढून एखाद्या अधिकाऱ्याने काढला नसेल म्हणून त्यांच्याकडे निरोप जाऊ द्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याकडे. त्यांनी सांगितलं 1-2 घंटे आम्हाला वेळ द्या, आम्ही तिथपर्यंत जातो. विखे पाटील साहेबाला आपण आता बोललो, त्यांनी सांगितलं की अर्धा-पाऊण घंटाच द्या, आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोलून हे करतो. आणि करणं गरजेचं. तुम्ही MPC UPSC सारख्या पोरायचं वाटलं करायला लागलं म्हणजे आपलं सरकार असतं का पुढं. आणि ती थोडे धडके नाहीत ना, भले लाखभर पोर आहेत, एवढ्या पोराचं वाटलं करणार वारे वा सरकार. पुण्यासोबतच राज्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा या आंदोलनाने आता तीव्र रूप घेतलेलं आहे. अमरावतीत हजारो विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षेतील वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीला दुजोरा देत आक्रमक पवित्रा घेतलाय. चुकीच्या धोरणामुळे त्यांच्यावर या ठिकाणी वयोमर्यादेची जे अट लागलेली आहे आणि ही वयोमर्यादा 1 वर्षासाठी या ठिकाणी वाढवण्यात यावी. एक छोटीशी मागणी या ठिकाणी सरकारकडे आणि प्रशासनाकडे हे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात करत आहे. 24 तास फक्त अभ्यास आणि आपल्या आईवडिलाचं गावाचं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय या ठिकाणी. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा MPSC विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सरकार अतिशय दुतप्पी भूमिका घेते आहे. विद्यार्थ्यांचा एवढा छळ करून सरकारला काय मिळतंय कुणास ठाऊक. पण जर 7 महिन्यापासून PSIच्या परीक्षेचं ही मंडळी, ही MPSCच्या परीक्षेसाठी हे मंडळी तुमच्याकडे आले, तुम्हाला डिमांड केली, तुमच्याकडे त्या ठिकाणी
फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे असं आम्हाला कळतं आहे, तर मग ह्या विद्यार्थ्यांचे हाल कशाला करताय तुम्ही? आम्हाला कळतंय विद्यार्थी जर पास झाले तर त्यांना पगार सुरू होतील. या सरकारकडे पैसे द्यायला नाही आहेत म्हणून विद्यार्थ्यांचे हाल हे करतायत आणि तिथं शेकडो करोडो लाखो अब्ज रुपये फुकट वाटतायत. पण जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्याकडे हे सरकार बघायला तयार नाहीये. ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे आणि या सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे जर ती फाईल आहे तर त्यांनी ताबडतोब वयोमर्यादा वाढवण्याची फाईल ताबडतोब त्यांनी सही करून हा GR काढला पाहिजे अशी सगळ्या विद्यार्थ्यांची डिमांड आहे. नाही तर खबरदार राखा तुम्ही, हे आंदोलन इथं संपणार नाही, हे होत राहील. न्यायासाठी हे आंदोलन आहे आणि न्याय मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी कोणीही गप्प बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रात आज अनेक विद्यार्थी PSI ची परीक्षा देण्यासाठी MPSC मार्फत प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांची जी वयोमर्यादा आहे ती वाढत आहे आणि जे काही सरकार आहे ते सरकार त्यांची वयोमर्यादा वाढवण्यासाठी GR काढत नाही आणि यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजे पुण्यात आंदोलन झालं, आज आमच्या अमरावती शहरात सुद्धा आंदोलन चालू आहे आणि ही असे आंदोलनं पेटत आहे. म्हणून मी सरकारला या निमित्तानं इशारा देऊ इच्छितो की सरकारनं या संदर्भात त्यांची वयोमर्यादा वाढवण्याच्या संदर्भात लवकरात लवकर GR काढावा की जेणेकरून या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. विद्यार्थी ही परीक्षेला पुन्हा बसून आपली पुन्हा ती परीक्षा देऊन पास होतील आणि अनेक कुटुंब आज बसतील. म्हणून सरकारनं त्यांचा जास्त अंत न पाहता अनेक ठिकाणी आंदोलन येत आहे. आज अमरावतीत एक यापूर्वी पुण्यात झालं, आम्ही उल्लेख केलाच, पण या पलीकडे असे सातत्यानं त्यांचे आंदोलन चालू राहतील म्हणून सरकारनं हे लक्षात द्यावं. यापूर्वी सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर MPSCच्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा वाढवण्यासंदर्भात सरकारनं GR काढावा, देवाभाऊ तुम्हीच हे करू शकता अशा आशयाचं एक कॅम्पेन चालवलं होतं. मात्र राज्य सरकारनं याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत हा आंदोलनाचा आक्रमक पावित्रा घेतला. महानगरपालिका आणि त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदा निवडणूक या तोंडावर असताना विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला सरकार किती संवेदनशीलपणे हाताळेल आता हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. अशाच मुद्देसूद बातम्या जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका.